Hello friends, I am Dr. Pranav Koche from Department of English, Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce and Science College, Lasalgaon. And today we are going to discuss about a course. The name of the course is Functional English. So today we will see what is Functional English. हा आपला व्हिडिओ मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. So it will help you to understand this course in a better way. तर हे फंक्शनल इंग्लिश असणार काय? इट इज बेसिकली अन ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड व्होकेशनल कोर्स अंडर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. सो पहिल्यांदा लक्षात घ्या, हा व्होकेशनल कोर्स आहे. इट मीन्स दॅट it guides you, it leads you to your professional development, to your career development. आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे इट इज अवेलेबल इन ओनली 3 कॉलेजेस इन नाशिक डिस्ट्रिक्ट. बघा, 3 वर्षाचा व्होकेशनल कोर्स आहे आणि हा नाशिकमध्ये फक्त HPT कॉलेज, KTHM कॉलेज आणि तिसरं म्हणजे आपलं कॉलेज नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज लासलगाव, फक्त या 3 ठिकाणी उपलब्ध आहे. सो यू विल गेट द डिग्री ऑफ BA विथ फंक्शनल इंग्लिश. डिग्री काय असेल तुमची? BA विथ फंक्शनल इंग्लिश. सो तुमची डिग्री ही बाकीच्या सगळ्या BAच्या मुलांपेक्षा निश्चितच वेगळी ठरणार आहे पुढे जाऊन जॉब मार्केटमध्ये सुद्धा. द एम ऑफ द कोर्स इज टू हेल्प स्टुडंट्स टू यूज इंग्लिश फ्लुएंटली. जर तुम्ही मराठी मीडियमचे स्पेशली असाल तर अवर ग्रेटेस्ट फिअर इज टू स्पीक इंग्लिश ऑर टू यूज इंग्लिश फ्लुएंटली, अँड दिस कोर्स विल रिमूव्ह दॅट फिअर. तुमच्या मनातली भीती हा कोर्स पूर्णपणे काढून टाकेल. ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या कोर्समधनं होते. कसं ते आपण पुढे जेव्हा सिलेबस पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. व्यक्तिमत्व, पूर्ण विकास व्यक्तिमत्वाचा. Moreover, it opens various job opportunities for you. Very important question today, very important problem today. आज जॉब्स अवेलेबल नाही आहेत किंवा खूप कमी आहेत, आणि जे कमी आहेत त्याच्यावर लोकांच्या धडाधड उड्या पडत आहेत. सो बेरोजगारी एक मोठं संकट आहे आणि त्यालाच अनुसरून दिस कोर्स नॉट ओनली गिव्स यू व्हेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटीज बट इट ऑल्सो हेल्प्स यू टू लर्न अबाउट सेल्फ एम्प्लॉयमेंट थ्रू द कोर्स कॉल्ड एंटरप्रेन्योरशिप. याच्यात एक स्पेशल पेपर उद्यमशीलता, उद्योजकता याच्यासाठी आहे, ज्याला आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असं म्हणतो. मग या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार काय? व्हॉट विल यू गेट आउट ऑफ दिस कोर्स? दिस कोर्स विल हेल्प यू डेव्हलपिंग स्पोकन इंग्लिश. ओके, आपण गमतीने म्हणतो I write in English, I speak in English, right, and walk in English and talk in English. But here in this course, the teachers of the department and the modern language lab will help you to develop your spoken English. तुमची भीतीच काढून टाकणार स्पोकन इंग्लिशमध्ये. So in our college and in all colleges, functional English students stand apart. Functional English student हे कायमच वेगळे दिसतात. You will get the knowledge and practice of public speaking. लोकांसमोर कसं बोलायचं, सभाधीटपणा, पब्लिक स्पीकिंग इन इंग्लिश, दॅट टू. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामर इम्प्रूव्हमेंट. दिस कोर्स विल हेल्प यू इम्प्रूव्ह युअर ग्रामर. कारण की आपण 12वीपर्यंत किती ग्रामरची घोकमपट्टी केली तरीसुद्धा ते कुठेतरी कच्चं राहतं, त्यामुळे आपल्याला इंग्लिशची भीती वाटते. दिस कोर्स विल रिमूव्ह दॅट फिअर. इफेक्टिव्ह रायटिंग इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द कोर्स. Computer basics are there. For example, using Microsoft Office, Microsoft Word, PowerPoint, searching from the internet, how to use the internet responsibly, हे सगळं तुमच्या या कोर्समध्ये. म्हणजे हा कोर्स बघा परिपूर्ण सर्वगुण संपन्न असा हा कोर्स आहे, हे लक्षात घ्या. सो पुढचा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे, यू विल गेट टू नो अबाउट करिअर ऑप्शन्स इन प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया. प्रिंट मीडिया म्हणजे काय? वेगवेगळे वर्तमानपत्र, मॅगझिन्स, मासिकं एटसेट्रा. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे आज देशभरामध्ये आणि जगभरामध्ये देर आर सो मेनी न्यूज चॅनल्स
There are so many news channels and they require good people who are fluent in that particular language, maybe मराठी, हिंदी और इंग्लिश. पण इथे आपल्याला इंग्लिशमध्ये तुम्ही फ्लुएंट बनल्यानंतर आणि आपल्या कोर्सेसमध्ये तुम्हाला विशेष करून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काय जॉब्स असतात, त्याची तयारी कशी करायची, ते तयारीसुद्धा करून घेतली जाते. दॅट्स वाय आय सेड दिस इज जॉब ओरिएंटेड कोर्स. You will know about the very important skills like group discussion. Group discussion वेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी, जॉब लागण्यासाठी सगळ्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन हे स्किल तुम्हाला उपयोगी पडतं. आता at most of the places group discussion and personal interview are the part of selection process for employment. मग आता कंपनीज असू द्या, नाहीतर थ्रू MPSC UPSC जेव्हा तुम्ही गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू स्किल्सची गरज पडते. वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीज असतील, गव्हर्मेंट कंपनीज असतील, किंवा UPSC आणि MPSC थ्रू तुम्ही जे गव्हर्मेंट ऑफिसर्स बनू शकतात त्याचे ते इंटरव्ह्यू स्किल्ससुद्धा इथे शिकवलं जातं. हाऊ टू फेस अन इंटरव्ह्यू, देन प्रेझेंटेशन स्किल्स, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, ओरल प्रेझेंटेशन असेल, PPT प्रेझेंटेशन असेल, स्पीकिंग इन फ्रंट ऑफ द पीपल असेल, हे सगळं तुम्हाला या परिपूर्ण कोर्समध्ये आमच्या कॉलेजमध्ये दिलं जातं, आपल्या कॉलेजमध्ये दिलं जातं. बॉडी लँग्वेज, देहबोली आपली कशी ठेवावी, बिकॉज अवर बॉडी स्पीक्स 80%. शब्द फक्त 20% बोलतात, पण आपलं जे देहबोली आहे, आपले जे बॉडी लँग्वेज आहे ते 80% कम्युनिकेशन कवर करते. आणि इन इंटरव्ह्यू, लेट मी टेल यू, इन एनी जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं ठरवलं जातं तुम्ही खरं बोलताय का, तुमचं नॉलेज किती, तुमच्यात लिडरशिप स्किल किती, तुमच्यात कॉन्फिडन्स किती आहे, हे सगळं त्याच्यामध्ये ठरवलं जातं. आणि त्यामुळे ट्रेनिंग ऑफ बॉडी लँग्वेज इज गिवन इन फंक्शनल इंग्लिश कोर्स. टेक्निकल रायटिंगविषयी आपण पुढे पाहणारच आहे, बट व्हॉट इज टेक्निकल रायटिंग? तुम्ही एखादी वस्तू घरी आणली, एखादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट घरी आणलं, यू गेट अ पॅम्पलेट विथ दॅट, यू गेट द युजर मॅन्युअल. सो रायटिंग दोज युजर मॅन्युअल्स, रायटिंग द कंटेंट ऑन द वेबसाईट. ओके, एखाद्या वेबसाईटवरचं कंटेंट कसं की, बिकॉज सी ऑलवेज रिमेंबर, सॉफ्टवेअर इंजिनियर्सना काय माहिती असं प्रोग्राम कसा बनवायचा, बट दे डू नॉट नो हाऊ टू राईट लँग्वेज इन दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. कंटेंट जे आहे त्याच्यातले जे काही वेगवेगळे घटक आहे त्या वेबसाईटवरती कसे लिहायचे ते त्यांना माहीत नसतं. आणि इथे फंक्शनल इंग्लिशचा विद्यार्थी जो आहे इथे एम्प्लॉयमेंट मिळवू शकतो. ब्लॉगिंग शिकवलं जातं. ब्लॉग म्हणजे काय, एक छोटी वेबसाईट असते, त्याच्यावर एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकविषयी यू राईट, यू एक्सप्रेस युअर ओपिनियन्स. अँड रिमेंबर, टुडे ब्लॉगिंग इज अ मेजर सोर्स ऑफ इन्कम. देअर आर सो मेनी ब्लॉगर्स, ब्लॉग जे लिहितात त्यांना ब्लॉगर्स म्हणतात, आणि दे गेट मनी आउट ऑफ ॲडव्हर्टिजमेंट. द सेम इज विथ यूट्यूब. सो दिस कोर्स विल ऑल्सो टेल यू हाऊ टू राईट ब्लॉग अँड हाऊ टू शूट अ व्हिडिओ अँड अपलोड दॅट व्हिडिओ ऑन यूट्यूब. Okay, and you know that there are so many YouTubers, they are earning in millions, लाखो रुपये कमवतात आहेत आज कितीतरी यूट्यूबर्स फक्त यूट्यूबवर व्हिडिओ टाकून. एक नोमाड शुभम नावाचा बिहारमधला मुलगा आहे, त्याचा तर इंग्लिशसुद्धा यथातथ आहे, बट ही रोम्स अराउंड द वर्ल्ड, ट्रॅव्हल्स वर्ल्ड, आणि तो आज फक्त यूट्यूबवर व्हिडिओ टाकून आज लाखो रुपये कमवतो आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग, मागाशी सांगितल्याप्रमाणे थ्रू एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, उद्यमशीलता, उद्योजकता, याच्यातनं तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग या कोर्समधून मिळेल. आणि देअरफॉर इट गिव्ज यू ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुमची सगळ्या प्रकारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास या कोर्समध्ये तुमचा होतो. So look at this picture. News and print media is here. Writing, creative writing, technical writing is here. Interview is here. Public speaking. तुम्हाला टेड या वेबसाईटला जरूर भेट द्या किंवा यूट्यूबवर टेड आहे जरूर टाका आणि तिथे पहा लोक कसे बोलतात. अँड सो देअरफॉर युअर ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेक्स प्लेस, ओके, थ्रू दिस पर्टिक्युलर कोर्स. Now let's go towards the syllabus of all the 3 years, first year, second year and third year functional English. So त्याच्यातनं तुम्हाला नक्की काय काय आहे आपल्याला शिकू शकतो आणि ते आपल्याला कसं हेल्पफुल ठरू शकतं, यू विल गेट टू नो अबाउट दॅट. आणि प्लीज रिमेंबर, एव्हरी इयर जर तुम्ही हा अत्यंत सुंदर कोर्स जर निवडला तर दरवर्षी याचे तुम्हाला 2 पेपर असतील.
आता डोंट वरी, 2 पेपर असतील म्हणजे जे बाकीच्यांना जेवढे पेपर असतील तेवढेच तुम्हाला असणार आहे. त्याच्यातला एक पेपर थिअरी असणार आहे, कारण थिअरी म्हणजे इट इज प्रॅक्टिस. ओके, थिअरी म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी भयानक खूप लिहायचं नाही आहे, तर इट विल बी अगेन प्रॅक्टिकल ओरिएंटेड. आणि दुसरा पेपर जो असेल तो पूर्णपणे प्रॅक्टिकल असेल. या दोन्ही पेपर्समध्ये आमचा असा अनुभव आहे की मुलांना भरभरून मार्क्स मिळतात. सो पहिल्यांदा ती भीती काढून टाका की मग मला हे आधीच इंग्लिश, मग मला हे जमेल कसं काय, हाऊ विल, नो, यू विल गेट मोर मार्क्स दॅन दी अदर रेग्युलर स्टुडंट्स थ्रू दिस कोर्स, दॅट आय कॅन गॅरंटी. And you will enjoy learning through this course. You will enjoy learning English and so many other aspects जे आता आपण बोललो through this particular course. So let's see the syllabus. First year functional English जे आहे, it is focused on oral communication. See this image, this lady is speaking to her colleagues very confidently. Okay, so what will be there in the first year? FYFE, that is first year functional English, an introduction to English language and writing skills in English. काय काय असेल त्याच्यामध्ये? पहिली गोष्ट असेल व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल म्हणजे काय की जे तुम्ही बोलता किंवा लिहिता शब्दांच्या भाषेच्या आधारे. आणि व्हॉट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन? ॲज आय सेड अर्लियर, नॉन व्हर्बल म्हणजे बॉडी लँग्वेज. दुसरे फोनेटिक्स आणि फोनोलॉजी. दिस विल टीच यू अबाउट प्रोनन्सिएशन ऑफ इंग्लिश लँग्वेज. उच्चार कसे करायचे, जे आपण मराठी मीडियमचे जर असू तर आपले बऱ्याच अंशी उच्चार चुकत असतात. लँग्वेज स्किल्स किंवा लँग्वेज हॅबिट्स जे आहेत ते तुम्ही 4 शिकले की आपलं कोणतीही भाषा पक्की होते. सो लिसनिंग टू इंग्लिश इज देअर बिकॉज वी हॅव व्हेरी गुड लँग्वेज लॅब विथ कॉम्प्युटर्स, विथ व्हेरियस डॉक्युमेंटरीज, विथ ॲनिमेटेड मूवी ज्याला आपण कार्टून म्हणतो, असं सगळं. आणि या कोर्समध्ये तुम्हाला त्या सगळ्या मूव्हीज बघायला मिळणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहे आणि गंमत येणार आहे, मजा येणार आहे तुम्हाला कोर्समध्ये. स्पीकिंग इज देअर. सो इन द क्लास यू हॅव टू स्पीक. आपल्याला वर्गात बोलायची प्रॅक्टिस होते आपोआपच. रीडिंग अँड रायटिंग इंग्लिश इज देअर. आणि दिस होल बंच, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, याच्याने होतं काय की आपला कॉन्फिडन्स इंग्लिशविषयीचा प्रचंड वाढतो आणि आपली जी भीती आहे ती पूर्णपणे निघून जाते. पुढचा पॉईंट आहे या कोर्समधला, या इयरमधला, फर्स्ट इयरचा, रेमेडियल ग्रामर. दॅट इज पार्ट्स ऑफ स्पीच असेल, टेन्सेस असतील, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस असतील. आपल्याला या सगळ्या गोष्टींविषयी, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय तुम्हाला पण माहिती, मग आर्टिकल, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब वगैरे, वर्ब, नाऊन, तर याची आपल्याला जी भीती वाटत असते कुठेतरी हे, आणि त्यामुळे आपण इंग्लिशपासून दूर पळतो, बरोबर की नाही. आणि हे सगळं दिस विल बी स्ट्रेंथन्ड थ्रू दिस कोर्स. सेमिस्टर 2 आपल्याला माहिती आहे आता सेमिस्टर पद्धती. सेमिस्टर टोटल 6 असतात बी एला. सो सेमिस्टर 2मध्ये काय असेल, पुन्हा इंग्लिश फोनोलॉजीचं थोडंसं इंट्रोडक्शन असेल, रायटिंग स्किल्सवर फोकस असेल ज्याच्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग असेल, आणि ईमेल कसं लिहायचं ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. आपण काय करतो, व्हॉट वी डू, वी हॅव द ईमेल अकाउंट विथ अ सायबर कॅफे, अँड दॅट सायबर कॅफेवाला आपल्याला सगळं करतो आणि आपले ईमेल लिहून देतो. दॅट इज व्हेरी रॉंग. ओके, तर ते सुद्धा आपल्याला इथे शिकवलं जाईल. समरायझिंग, नोट्स कशा काढायच्या, नोट्स कशा लेक्चरमध्ये घ्यायच्या, हे स्टडी स्किल्स जे आपल्याला बाकीच्या विषयांचा अभ्याससुद्धा चांगला करायला शिकवतात, तर ते आपल्याला इथे वी विल लर्न दिस इन दिस पर्टिक्युलर कोर्स. अंडरस्टँडिंग अ पॅसेज, जे तुम्हाला MPSC किंवा UPSCला एक घटक असतो महत्त्वाचा, एखादा पॅसेज कॉम्प्रिहेंड करायचा, तर ते कसा योग्य रीतीने इंग्लिशमधला पॅसेज करायचा ते दॅट वे यू विल लर्न. बिल्डिंग वोकॅबलरी, शब्दसंग्रह आपला कसा वाढवायचा. अगेन इन MPSC and UPSC, इन ऑब्जेक्टिव्ह पेपर्स एज वेल, यू नो दॅट. राज्यसेवेचा पेपर असेल, MPSCचं असेल, त्याच्यामध्ये वोकॅबलरी खूप महत्त्वाची ठरते. आणि सिनॉनिम्स अँड अँटॉनिम्स, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द कसे आपण वाढवू शकतो, आपले कसं ते आपण शिकू शकतो. डिक्शनरी कशी वापरायची आपल्याला आत्तापर्यंत माहीत नाही आहे, ती डिक्शनरी कशी वापरायची. थिसॉरस नावाचं पुस्तक इन विच देअर आर सिनॉनिम्स अँड अँटॉनिम्स, हे कसं वापरायचं हे आपण इथे शिकू. बघा मागची इमेज जर तुम्ही पाहिले तर इथे डायरेक्शन साठीचे वेगवेगळे तुम्हाला व्हर्ब्स दिसतील, त्याचे सिनॉनिम्स दिसतील. ओके, आणि डायलॉग रायटिंगसारखे इम्पॉर्टंट स्किलसुद्धा तुम्ही शिकणार आहात. पेपर 2 जो फर्स्ट इयरचा आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही काय शिकणार आहात.
तो प्रॅक्टिकल पेपर आहे पूर्ण. कन्व्हर्सेशनल स्किल्स, ग्रीटिंग्स अँड रिस्पॉन्सेस टू ग्रीटिंग्स, एखाद्याला भेटल्यावर कसं ग्रीट करायचं, रिस्पॉन्स कसा करायचा, स्वतःला कसं इंट्रोडक्शन करायचं, स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं, वेदर इन इंटरव्ह्यू ऑर स्पीकिंग टू अदर्स ऑर इन ग्रुप डिस्कशन, बाकीच्यांचं इंट्रोडक्शन कसं करायचं, या कितीतरी गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर पब्लिक स्पीकिंग असेल, पर्सनल कम्युनिकेशन असेल, ग्रुप डिस्कशन असेल, त्याच्यामधले वेगवेगळे स्किल्स, जसं हाऊ ॲग्री, सहमती कशी दर्शवायची इंग्लिशमधनं, डिसअग्री कसं करायचं पोलाइटली, तुम्ही असहमत आहात पण तोडून न टाकता हाऊ टू शो युअर डिसॲग्रीमेंट पोलाइटली, हे सगळे वेगवेगळे बघा. ओरल प्रेझेंटेशन स्किल्स असतील, ग्रुप डिस्कशन, हाऊ टू स्पीक ऑन टेलिफोन. आपण काय करतो बऱ्याचदा, काही न बोलता हॅलो मी असं बोलतो, अरे पण तुमच्या बोलण्याचा टोन कसा पाहिजे, हाऊ शूड यू रिस्पॉन्ड टू अदर पर्सन, इफ समवन कॉल्स यू काय बोलायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मोबाईल ॲप्स कसे वापरायचे, कन्व्हर्सेशनल स्किल्स वाढवण्यासाठी इंटरनेट कसं वापरायचं हे सुद्धा आपल्याला उत्तम प्रकारे प्रॅक्टिकली या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. आणि त्यामुळे हा कोर्स तुमच्या, मी पुन्हा पुन्हा एक शब्द वापरतोय, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो तुम्ही जेव्हा हा कोर्स 3 वर्षानंतर पास होतात तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळं आलेलं असतं. लेट मी टेल यू, असे कोर्सेस जर तुम्ही प्रोफेशनली बाहेरून केले तर 25,000पासून ते 1.5 लाखापर्यंत, येस यू हर्ड इट राईट, 1.5 लाखापर्यंत फी अशा एवढ्या मोठ्या कोर्सची घेतली जाते. ते तुम्हाला इथे अत्यल्प दरामध्ये मिळणार आहे. बघा, सेकंड इयरच्या पेपरमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे शिकायला, वोकॅबलरी बिल्डिंग असेल, बेसिक सेंटेन्सेस कसे लिहायचे ते असेल, क्रिएटिव्ह रायटिंग आज ज्याची खूप चलती आहे. ओके, क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सृजनात्मक लिखाण, पण ते तुम्हाला जे पैसेसुद्धा मिळवून देतं. म्हणजे मग स्लोगन रायटिंग्स असतील कंपनीजसाठी, ॲडव्हर्टिजमेंटचं रायटिंग असेल, जाहिराती कशा लिहायच्या की ज्याच्यातनं लोक अट्रॅक्ट होतील, अशा कितीतरी असंख्य गोष्टी याच्यामध्ये येतात. लेटर रायटिंग, ॲप्लिकेशन लेटर, पर्सनल लेटर, कव्हर लेटर अँड रेझ्युमे, ज्याला आपण जनरली बायोडेटा म्हणतो, म्हणजे पूर्णपणे बरोबर नाही बायोडेटा म्हणणं. सो रेझ्युमे किंवा करिक्युलम व्हायचे कसा लिहायचा हे आपल्याला याच्यामध्ये शिकवलं जाणार या सेकंड इयरला. सो बघा, रेझ्युमे असेल, क्रिएटिव्ह रायटिंग असेल, टेक्निकल रायटिंग असेल, युजिंग डिक्शनरी असेल, अशा कितीतरी गोष्टी यू आर गोइंग टू लर्न. आणखीन तुम्ही हा जो पेपर आहे सेकंड इयर फंक्शनल इंग्लिश, ॲडव्हान्स रायटिंग स्किल्स अँड इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक मीडिया, रायटिंग रिपोर्ट्स, रायटिंग स्क्रिप्ट्स, इंट्रोडक्शन टू ब्लॉग रायटिंग, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ टी व्हीवरच्या बातम्या कशा लिहायच्या, तिथे बोलायचं कसं, न्यूज रीडिंग कसं करायचं या न्यूज अँकरसारखं, हे सगळं तुम्ही तिथे शिकणार आहात. प्रॅक्टिकल पेपरमध्ये बघा, तुम्ही बाकीच्या गोष्टींबरोबरच एखाद्या टॉपिकवर हाऊ टू स्पीक ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक, the very important thing for a job, that is how to face personal interview, how to take interview of someone, इंटरव्ह्यू एखाद्याचा कसा घ्यायचा, एखादा सेलिब्रिटी असेल, एखादा प्रसिद्ध व्यक्ती असेल, हाऊ टू इंटरव्ह्यू दॅट पर्सन, दॅट ऑल्सो यू विल लर्न. पॅनल डिस्कशन, हाऊ टू कंडक्ट पॅनल डिस्कशन अँड हाऊ टू टेक पार्ट इन पॅनल डिस्कशन. Then how to prepare and present an advertisement of a product, all these you will learn on this in this particular course. त्याचबरोबर हाऊ टू यूज सोशल मीडिया, बिकॉज काय होतं आहे की आज आपल्याकडे व्हॉट्सॲप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, देर आर सो मेनी थिंग्स, बट मेनी टाइम्स आपल्याला कळत नाही नक्की कसा तो वापरायचा, चांगला कसा वापरायचा. दॅट ऑल्सो यू विल लर्न हाऊ टू यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स रिस्पॉन्सिबली अँड कॉन्शियसली. आपण फक्त ठराविकच सिलेबसमधला भाग आत्ता या आपल्या डिस्कशनमध्ये पाहतोय. सो पेपर 6 जो आहे त्याच्यामधला तो प्रॅक्टिकल पेपर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पेपर, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट राहायचा आहे अँड ओरल कम्युनिकेशन इन इंग्लिश. दिस इज ॲडव्हान्स्ड पेपर अँड कम्प्लिटली प्रॅक्टिकल पेपर. सो याच्यामध्ये काय आहे, उद्योजकतेचे वेगवेगळे घटक. सो एंटरप्रेन्योर कोण असतो, एक उद्यमशील व्यक्ती किंवा उद्योजक कोण असतो, what are his characteristics, how to develop entrepreneurship. बघा मागे बघा, इनोव्हेशन आहे, लीडरशिप आहे, नॉलेज आहे, बिझनेस आहे, रिस्क टॉलरन्स आहे, रिस्क टेकिंग आहे, टीम बिहेवियर आहे, सगळं तुम्हाला शिकवलं जातं. त्याचबरोबर स्मॉल अँड मीडियम
एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप हा शब्द तुम्ही खूप ऐकत असाल. छोटे छोटे ग्रुप एकत्र येऊन काय करत आहेत सध्या उद्योजकांचे, ते काहीतरी एक आयडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट, एका कल्पनेवर आधारित बिझनेस स्थापन करत आहेत आणि पैसा कमवतात. ते सुद्धा त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला दिलं जाईल. सर्व्हिस इंडस्ट्री असेल किंवा उद्योजकांच्या मोटिवेशनल स्टोरीज असतील, that all is a part of this multifaceted course called functional English. In the same paper you will develop your voice culture. आवाजाचा वापर कसा करायचा, व्हॉइस मॉड्युलेशन कसं करायचं, हाऊ टू यूज द हाय पीच, द लो पीच, चढ उतार आवाजातले कसे असतात, त्याचा प्रभावी वापर कसा करायचा, प्रभावी वक्ता थोडक्यात कसं बनायचं, दॅट इज देअर इन दिस कोर्स. In this particular paper of the third year functional English. Then there is preparing news bulletin for radio and TV. आपण रेडिओवर ते निवेदक किंवा टी व्हीवरचे अँकर्स ऐकतो, हाऊ कॉन्फिडेंटली दे स्पीक, आणि दिस कॉन्फिडन्स यू विल गेट फॉर युअर इवन एम्प्लॉयमेंट इन दिस अँड युअर जनरल लाईफ इन दिस कोर्स. सो गिविंग स्पीच और टॉकिंग इन अ ग्रुप अँड रायटिंग अ प्रोजेक्ट रिपोर्ट, जे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या जॉबच्या ठिकाणी उपयोगी पडणारं स्किल आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे आहे. नाव आत्तापर्यंत आपण नक्की फंक्शनल इंग्लिश या कोर्समधला काय काय भाग आहे त्याच्यातला थोडा भाग, कारण की पसारा खूप आहे. देर आर सो मेनी थिंग्स, लाईफ स्किल्स, देर आर सो मेनी लाईफ स्किल्स, देर आर सो मेनी स्टडी स्किल्स, आणि एकूणच इंग्लिशविषयीची मनातली भीती जाऊन तुम्हाला प्रचंड कॉन्फिडन्स देणारा हा कोर्स तर आहेच. पण प्रश्न मनात शेवटी येतो, हा कोर्स केल्यानंतर मला खायला मिळेल का, म्हणजे विल आय गेट अ गुड जॉब, गुड एम्प्लॉयमेंट और गुड सेल्फ एम्प्लॉयमेंट. आणि ती सगळी भीती दूर करणारं आता आपण काही कंटेंट पाहणार की तुम्ही काय काय करू शकता. देर आर इतक्या गोष्टी तुम्ही फंक्शनल इंग्लिशमध्ये करू शकतात की एक मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, आफ्टर डुईंग दिस कोर्स तुम्ही उपाशी राहणार नाही कधीच. इंग्लिशचा वापर करून तुम्ही अत्यंत चांगलं आयुष्य, कॉन्फिडंट आयुष्य जगू शकाल. सो नाऊ वी आर टर्निंग टू करिअर प्रॉस्पेक्ट्स फॉर फंक्शनल इंग्लिश और फॉर फंक्शनल इंग्लिश स्टुडंट्स. ज्यांचं फंक्शनल इंग्लिश झालेलं आहे त्यांना करिअर प्रॉस्पेक्ट्स काय. सगळ्यात पहिला मुद्दा बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स इन UPSC and in MPSC and many other competitive examinations, there are questions related to your English knowledge, English grammar, English vocabulary, writing skills, writing essay, writing composition, comprehending of passages, so on and so forth. हे सगळं बरेचशी तुमची जी तयारी आहे ही फंक्शनल इंग्लिशमध्ये होणार आहे. मेनी स्टुडंट्स टेल, सर आम्ही हा विषय घेतो, तो विषय घेतो, कारण तो याच्यासाठी चांगला आहे, मी इंग्लिश नाही चांगलं याच्या आपल्या MPSC किंवा UPSCसाठी. नो, दॅट इज रॉंग. बेसिक बाकीचं तर ना तुम्ही पुस्तकातनं वाचू शकताय, बाकीच्या सगळ्या विषयांविषयी तुम्ही पुस्तकातनं वाचू शकताय, बट इंग्लिश वोकॅब्युलरी, इंग्लिश कम्युनिकेशन, रिटन इंग्लिश तुम्ही पुस्तकातनं वाचू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला असं चांगला सुंदर कोर्सच पाहिजे. नेक्स्ट थिंग इज एंटरप्रेन्योरशिप. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उद्योजकता, विकास. सो सेल्फ एम्प्लॉयमेंट तुम्हाला फंक्शनल इंग्लिश देतं. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला जर जिथे जॉबसाठी देर इज अ कट थ्रोट कॉम्पिटिशन इन द जॉब मार्केट, मग मीच स्वतःचा मालक का असू नये आणि बाकीच्यांना रोजगार उपलब्ध का करून देऊ नये. तर SME, दॅट इज स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस असतील, लघु उद्योग, मध्यम उद्योग असतील, स्टार्टअप असेल. फ्लुएंट स्पोकन अँड रिटन कम्युनिकेशन फॉर एनी गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट जॉब इज व्हेरी इसेन्शियल टुडे. मी हे कायम सांगतो, मागे एक सर्वे झाला होता, भारतातल्याच एका प्रोफेसरनी केला होता. व्हॉट डिड ही फाइंड आउट, काय सापडलं त्या सर्वेमध्ये, की प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट जॉब्समध्ये ज्याचं इंग्लिश कम्युनिकेशन फ्लुएंट असतं त्याला बाकीच्यांपेक्षा, अशांपेक्षा की ज्याचं फ्लुएंट नाही आहे इंग्लिश, त्यांच्यापेक्षा 35% जास्त सॅलरी मिळते. लक्षात येते तुमच्या इंग्लिशचा आपल्या, तुम्ही ते चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, आपल्या देशातसुद्धा इंग्लिशचा तुम्हाला किती फायदा होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया, मगाशी सांगितलं, डिफरंट पोझिशन्स आर देअर, नॉट ओनली न्यूज अँकर्स और न्यूज रीडर्स, बट देर इज जर्नलिस्ट, देर इज रिपोर्टर, देर आर एडिटर्स, देर आर टेक्निकल सपोर्ट,
so many things are there, so many employments are there which we don't know about, and through this course you will come to know about these options. As I told you earlier, there are many positions of technical writers. So technical writer म्हणजे काय? Writing manuals, writing instructional material for various softwares or use of softwares, कंटेंट रायटर, ते पण टेक्निकल रायटरमध्ये येतं. खालच्या बऱ्याचशा टेक्निकल रायटिंगच्याच अंडर येतं. इन्फॉर्मेशन डेव्हलपर असेल, वेबसाईटसाठीची इन्फॉर्मेशन, वेबसाईट तर बनवली पण त्याच्यावर टाकणार काय माहिती, ती इन्फॉर्मेशन डेव्हलपरची पोस्ट आहेतच. आपल्याला माहितीच नाही, आपण फक्त ते काय वाईट नाही, पण आपण फक्त काय करतो, MPSC UPSC MPSC UPSC, अरे देर आर सो मेनी अदर थिंग्स. कंटेंट रायटर, वेबसाईटवरचं माहिती मी मगाशी सांगितल्यासारखे कंटेंट रायटर. नाव आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये ही आज एक पोझिशन किंवा ही एक नोकरी आहे. कोणती तर सोशल मीडिया मॅनेजर. एखाद्या फर्मचं, एखाद्या मोठ्या कंपनीचं, एखाद्या ग्रुपचं सोशल मीडिया कसा मॅनेज करायचा, त्यांची प्रसिद्धी कशी करायची, यासाठी तुम्हाला पैसे दिले जातात. आणि आपण सिलेबसमध्ये पाहिलं की हे आपल्याला शिकवलं जातं फंक्शनल इंग्लिशमध्ये. डेव्हलपर ऑफ व्हेरियस कंटेंट, अकॅडमिक रायटर, आर्टिकल रायटर, ब्लॉग्ससाठी आर्टिकल लिहिणे. सो एखाद्याने ब्लॉग तर चालू केला आहे किंवा वेबसाईट तर चालू केलं आहे, पण त्याच्यावर चांगले उत्तम इंग्लिशमधले आर्टिकल्स लिहिणारे माणसं नाही येतात तेवढे. आपल्या देशामध्ये स्किल्ड लोकांची, अत्यंत जे कौशल्यपूर्ण लोकांची आणि त्यातल्या त्यात लँग्वेज स्किल्स असणाऱ्यांची अत्यंत कमतरता, आणि इथे तुम्हाला मोठी संधी आहे. सो वेब कंटेंट डेव्हलपर असेल, मल्टीमीडिया कंटेंट लिहिणं असेल, किंवा मागाशी मी सांगितलं यूट्यूबर, दे आर सो मेनी यूट्यूब चॅनल्स, दे आर रिअली अर्निंग. लाखो रुपये ते कमवतात आहेत, यात अतिशयोक्ती नाही. सो यूट्यूबवरचा व्हिडिओ कसा बनवायचा, तो कसा अपलोड करायचा, ते तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं. डिजिटल मार्केटिंग तर आहे, बट देर इज नाऊ डिजिटल मार्केटिंग. कोविडसारख्या परिस्थितीमध्ये किंवा तुम्हाला जगाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचवायचं आहे तुमच्या प्रॉडक्टची माहिती, त्या कंपनीची माहिती, तर डिजिटल मार्केटिंग इज इम्पॉर्टंट. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मीन्स वॉट? गुगलवर तुम्ही बघा, गुगलवर आपण काहीतरी सर्च करायला टाकलं तर आपल्याला काय दिसतं त्याच्यामध्ये, की काही ज्या टर्म्स आहेत त्या पटकन येऊन जातात पुढे. काही जे आपण जे सर्च करतो तर काही विशिष्ट फ्रेजेस, काही विशिष्ट नावं वरती येतात. आणि मग कंपनीजना हे पाहिजे असतं की सर्च इंजिनचं, आपल्या कंपनीचा शोध जास्तीत जास्त सर्च इंजिनमध्ये वर कसं येईल, त्यांना वर कसं येईल, त्याचं ट्रेनिंग इथे आपल्याला कोर्समध्ये मिळणार. यू कॅन बिकम फ्रीलान्स रायटर इन एनी न्यूजपेपर ऑर इन एनी रादर कंपनी. हे पहा, आज कितीतरी एंटरप्राइजेस आहे, दे आर रिलेटेड टू टेक्निकल रायटिंग, दे आर रिलेटेड टू ट्रान्सलेशन, दे आर रिलेटिंग टू इंटरप्रिटेशन म्हणजे एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत, दुभाषी ज्याला आपण म्हणतो, एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत, एका भाषेतला कंटेंट दुसऱ्या भाषेत सांगायचा, रूपांतरित करून सांगायचा, त्याचा अर्थ सांगायचा, दॅट इज इंटरप्रिटर. ओके, हे फ्रीलान्स राईट. अशा कितीतरी कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर पगाराच्या नोकऱ्या आहेत, पण तिथे त्यांना चांगली लोकं मिळत नाहीत. पुण्या, मुंबईला, बँगलोरसारख्या ठिकाणी आणि फॉरेनमध्ये सुद्धा देर आर सो मेनी कंपनीज. इवन तुम्ही ऑनलाईन जॉबसुद्धा, फ्रीलान्सर नावाची एक वेबसाईट आहे की तिथे तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता, हे सगळं लिहून, ट्रान्सलेशन करून वगैरे वगैरे वगैरे. Now this particular phrase ghost writer, it is not related to real ghost. हे काय भूताशी संदर्भात नाही आहे. पण काय असतं, काही सिरियल रायटिंगमध्ये तुम्ही हे फंक्शनल इंग्लिशमधनं तुम्ही सिरियल रायटिंग आणि बेसिक रायटिंग स्किल्स तुम्हाला माहिती असतात. फिल्म स्टडीजचा सुद्धा भाग या वेळेला आपण इन्क्लूड केलेला आहे 3rd इयरच्या सिलेबसमध्ये. सो काही जे मोठमोठे सिरियलचे रायटर्स असतात त्यांना वेळ नसतो ते लिहायला, मग ते काय करतात, बाकीच्या दे हायर अदर पीपल, गुड पीपल हू हॅव द writing skills and concepts in their brain, and they use those people, they pay these people. Blogger, I told you, translator and interpreter in MNCs, multinational companies or multinational corporation. पुन्हा मी सांगतोय, भरपूर गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला आज मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेशन करणं, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी, इंटरप्रिटेशन करणं, त्यांचे वेगवेगळे जेव्हा फॉरेनमधनं, इंग्लिश बोलणाऱ्या देशांमधनं लोक येतात त्यांची आणि इथल्या लोकांचं संभाषण घडवून आणणं, यासाठीचे जॉब्स आहेत अवेलेबल. मार्केटिंगमध्ये इफ यू आर गुड इन कम्युनिकेशन स्किल्स, यू विल गो अँड
इन मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, कंपनीचे, हॉटेल्सचे, वेगवेगळ्या फर्म्सचे क्लायंट हँडल कसं, सी ऑल दिस रिक्वायर व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल्स विच यू विल डेव्हलप इन दिस कोर्स ऑफ फंक्शनल इंग्लिश. लास्ट बट नॉट द लिस्ट इज कॉल सेंटर्स, हेल्पलाईन्स. त्याच्यामध्ये यू कॅन गो ॲज ट्रेनर. नाशिकलाच WNS नावाची कंपनी, त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या हे ट्रेनर्स, कम्युनिकेशन स्किल्सचे किंवा कॉल सेंटर ट्रेनर्सची कमतरता भासते. सो यू कॅन डू. सो प्लीज रिमेंबर दॅट यू देअर, आणि हे सोडून, हे मी उल्लेख केलेल्या गोष्टी सोडून, देअर आर हंड्रेड्स ऑफ जॉब्स अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर फंक्शनल इंग्लिश स्टुडंट्स. सो फ्रेंड्स, सी दिस ईगल, हा गरुड पहा आकाशात उडणारा. फॉर द फंक्शनल इंग्लिश स्टुडंट्स द स्काय इज द लिमिट. आकाश हेच लिमिट आहे. मी तर म्हणतो आकाशात सुद्धा एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की इवन स्काय, यू कॅन बियॉन्ड द स्काय. ओके, सो आय होप तुम्ही या कोर्सचा जरूर विचार कराल. अत्यल्प फीमध्ये तुम्ही कितीतरी चांगल्या गोष्टी शिकाल, तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळवाल, तुमचं इंग्लिशची भीती निघेल, रादर यू विल बी स्किल्ड इन इंग्लिश. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या पायावर उभं करणारं, ट्रेनिंग देणारा हा कोर्स आहे. सो थिंक अबाउट, यू कॅन कॉन्टॅक्ट अस इन द कॉलेज. Okay, my name is Dr. Pranav Koche. You can contact me, you can contact Dr. Arvind Kamble from English department, and we will help you in this manner, in this matter. So, happy learning to you. So मित्रांनो, या फंक्शनल इंग्लिश कोर्स संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असल्यास, कोणत्याही शंका असल्यास मला जरूर कॉन्टॅक्ट करा. दिस इज ऑल्सो माय व्हॉट्सॲप नंबर. हाच माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. कधी कधी आपण फोन उचलण्यासाठी बिझी असतो. जर मी फोन उचलला नाही तर स्वतःचं मात्र नाव तिथे टाका आणि मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हॉट्सॲपवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. काही शंका असतील, माहिती हवी असेल, या कोर्ससाठी एलिजिबिलिटी काय आहे, तुमचं 12वी झालेलं असलं पाहिजे. सो यू कॅन डू फंक्शनल फंक्शनल इंग्लिश, BA फंक्शनल इंग्लिश. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि त्यांना या सुंदर कोर्सची माहिती मिळवू द्या. सो वन्स अगेन, हॅपी लर्निंग. थँक यू सो मच. थँक यू अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ.